नमस्कार मंडळी, आज आपण लसणाची एकदम मस्त अशी भन्नाट रेसिपी पाहणार आहोत। लसूण खाण्याचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत, पण लसूण असाच खाल्ला जात नाही। त्यामुळे आज आपण अगदी मस्त अशी चटपटीत ही आज रेसिपी पाहणार आहोत, जी तुम्हा सर्वांना खूप आवडेल। ही रेसिपी करण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी लसूण सोलून घेतलेला आहे। लसूण सोलून घेत असताना तो खराब झालेला किंवा जो मेलेला लसूण असतो तो अजिबात आपल्याला घ्यायचा नाही आणि त्याच्यावरचा पाला देखील संपूर्णपणे आपल्याला काढून टाकायचा आहे। तर इथे मी एक मोठी वाटी लसूण सोलून घेतलेला आहे। तर आता हा लसूण आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यावरती आपण इडलीचं भांडं ठेवणार आहोत आणि त्यामध्ये हा लसूण आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। म्हणजे थोडक्यात आपल्याला हा लसूण वाफवून घ्यायचा आहे। तुम्हाला जर इडली पात्रामध्ये हा लसूण वाफवून घ्यायचा नसेल तर तुम्ही अगदी चाळणीवरती वाफवून घेतला तरी चालेल। कढईवरती झाकण ठेवायचे आणि हा लसूण आपल्याला 5 ते 7 मिनिट वाफवून घ्यायचा आहे। खूप मस्त चवीची ही रेसिपी आपली होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला नक्की आत्ताच लाईक करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे बघू शकता तुम्ही 5 ते 7 मिनिट झालेले आहेत। आपला लसूण वाफवून झालेला आहे। आता यावरचं झाकण काढून हा लसूण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। तर हा लसूण थंड झालेला आहे। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। लसूण पूर्णपणे थंड झाल्यावर यामध्ये आपण काही मसाले टाकून घेणार आहोत। सर्वात पहिले टाकूया आपण याच्यामध्ये 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर। याने रंग खूप छान येतो कुठल्याही पदार्थाला, पण हे तिखट नसते। त्यासोबत टाकलेले आपण 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा इथे टाकणार आहोत आपण लाल मिरची पावडर। ही तिखट मिरची पावडर आहे, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यासोबत टाकलेले आपण 1 चमचा आमचूर पावडर। त्यासोबत टाकलेले आपण 1 चमचा मीठ किंवा चवीप्रमाणे टाकले तरी चालेल। आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे जे आपण आमचूर पावडर टाकलेले आहे, तुम्हाला जर आमचूर पावडर टाकायची नसेल तर त्या बदल्यात तुम्ही 2 चमचे लिंबाचा रस देखील याच्यामध्ये टाकू शकता। आता सर्व मसाले आपण व्यवस्थित एकत्र मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, पण तेल आपण असंच न टाकता ते गरम करून घेणार आहोत। आता गॅसवरती एक पॅन ठेवून त्यामध्ये 1 कप तेल टाकून घेते। तर इथे आपण साधारण पाव किलो लसूण आहे, तर त्यासाठी 200 ml तेल इथे आपण टाकलेलं आहे। आता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये टाकूया आपण 1 चमचा मोहरी। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला अर्धा चमचा मेथीचे दाणे आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता ही गरम गरम फोडणी आपल्याला लसणावरती ओतून घ्यायचे, पण लसणावरती ओतण्याच्या जस्ट अगोदर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचे। म्हणजे खूप जास्त गरम तेलामध्ये जर आपण हिंग टाकलं तर ते करपून जाईल। ही गरम गरम फोडणी आपल्याला लसणावरती ओतून घ्यायचे। आता हे तेल आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपलं हे इन्स्टंट असं हे लसणाचं लोणचं तयार झालेलं आहे। जेव्हा आपण लसूण मिरची किंवा लसणाचं लोणचं तयार करतो त्यावेळेस ते मुरण्यासाठी बरेच दिवस जातात आणि ते खाण्यात घेण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप दिवस त्याची वाट बघावी लागते। पण हे जेव्हा आपण असं इन्स्टंट लोणचं तयार करतो त्यावेळेस ते अगदी तुम्हाला आत्ता बनवलं तर तुम्ही लगेच खायला घेऊ शकता अशी ही रेसिपी आहे। हे पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला हे बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे। बरणीमध्ये भरून ठेवण्या अगोदर बरणी स्वच्छ पुसून घ्यायची आणि नंतर हे लसणाचं लोणचं आपल्याला त्यामध्ये भरून घ्यायचं आहे, जेणेकरून ते लवकर खराब होणार नाही। आता हे लसणाचं लोणचं पूर्णपणे थंड झालेलं आहे। एका बरणीमध्ये भरून घेऊया। इथे मी एक काचेची बरणी घेऊन ती स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि यामध्ये आता हे लोणचं भरून घेते। हे लोणचं वरण भातासोबत, पराठ्यासोबत किंवा तुम्ही तुमच्या कुठल्याही जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता। तर खूप भारी याची चव होते। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि यामध्ये जो लसूण आपण वाफवून घेतलेला आहे त्यामुळे हे मसाले याच्यामध्ये लगेचच मुरले जातात आणि लगेच हे लोणचं आपण हे खायला घेऊ शकतो। तर अगदी म्हणजे खूप जास्त दिवस याला वाट बघायची गरज नाही, लगेचच बनवलं आणि खायला घेतलं अशी ही रेसिपी आहे। त्यामुळे तुम्ही एकदा हे लसणाचं लोणचं नक्की करून बघा। केल्यानंतर ते कसं झालं ते नक्की मला कमेंट करून सांगा। हे लोणचं जर वरती ठेवलं तर साधारण 15 दिवस टिकतं आणि जर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवलं तर 1 ते 2 महिने आरामशीर टिकतं। तर आजची संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार।